नमस्कार मित्रांनो, हवामानाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जे शेतकरी बांधव आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन आहेत त्यांच्यासाठी आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत खरी माहिती देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि जेही हवामान विभागाचं काही इन्फॉर्मेशन असेल त्यानुसार आपण सॅटेलाईटद्वारे आपल्याला व्हिडिओची माहिती सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न आपल्या ह्या व्हिडिओच्या चॅनलच्या माध्यमातून आहे. तर एक नवीन यूट्यूब चॅनलच्या शेतकरी बांधवांच्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करावं. तर मित्रांनो, आपण बघू शकता की मागील जो आपण अंदाज वर्तविलेला त्यानुसार ज्या त्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा किंवा रिमझिम स्वरूपाचा जो पाऊस आहे तो पडत आहे आणि काही ठिकाणी जो पाऊस आहे तो स्थानिक वातावरण तयार होऊन त्या भागामध्ये पावसाला जे आहे ते सुरुवात झालेली आहे. परंतु महाराष्ट्रात अद्यापही म्हणावा असा शेतकरी बांधवांना पाऊस जो आहे तो अपेक्षित आहे तो पडलेला नाही. तर आपण पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये जो अंदाज वर्तविलेला आहे त्यानुसार जो हवामान विभागानेही अंदाज वर्तविलेला आहे की महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये सुद्धा पावसाला जी आहे ती सुरुवात होणार आहे. तर आपण बघू शकता की आज काय महाराष्ट्रामध्ये पावसाची स्थिती आहे आणि महाराष्ट्रालगतील काही राज्य आहेत तर त्या भागामध्ये सुद्धा आपण जो पावसाचा जो प्रवास आहे, ढगांची जे अंदमान निकोबारच्या सागरी क्षेत्रामधून जो येण्याचा प्रवास आहे तो आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण बघू शकता की झारखंड असेल, ओडिसा असेल, हा जो काही भाग आहे तर त्या भागामध्ये आपण ढगांची जी दाटी आहे ते पाहत आहात आणि ढगांचा जो प्रवास आहे तो राज्याच्या काही महाराष्ट्र राज्याच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पुढील काही तासांमध्ये सुद्धा वातावरण जे आहे ते बदलू शकतं. तर आपण ओडिसाचा आणि झारखंडचा काही भाग आहे तर त्या भागामध्ये आपण बघू शकता की जो ढगांचा जो सर्कल आहे तो तयार झालेला आहे. तर ओडिसाचा झारखंडचा जो भाग आहे त्या ठिकाणी मुसळधार पाऊस जो आहे तो सध्या स्थिती चालू आहे. परंतु पुढील काही तासांमध्ये जो वातावरण आहे ते बदलू शकतं आणि आपण बघू शकता की महाराष्ट्राच्या दिशेने का होईना ढगांचा जो प्रवास आहे तो आपल्याला सॅटेलाईटद्वारे पाहायला मिळत आहे. तर पुढील आपण माहितीनुसार आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण माहिती देणारच आहोत. परंतु बघू शकता आपण की महाराष्ट्राच्या दिशेने जो ढगांचा जो प्रवास आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आपण बघू शकता की नागपूरलगतील जो काही भाग आहे तर त्या भागामध्ये जे रायपूर लगतील क्षेत्र आहे तसंच नागपूरच्या वरील जो काही भाग आहे आपण बघू शकता की गोंदिया आणि गडचिरोली, तर या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी ढगाळ वातावरण जे आहे ते तयार आहे आणि त्या ठिकाणी पुढील काही तासांमध्ये हवामान बदल होऊ शकतो आणि काही स्वरूपात रिमझिम तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार जो पाऊस आहे तो पडू शकतो. तर मित्रांनो, पुढील काही तासांमध्ये पाऊस जो आहे तो चांगल्या स्वरूपाचा नागपूरलगतील काही भागांमध्ये जसं की गोंदिया आणि गडचिरोली या भागामध्ये पाऊस जो आहे तो पडू शकतो. तर आपण बघू शकता की ओडिसा, झारखंड हा जो काही भाग आहे, काही बंगालच्या उपमहासागरालगतील जो भाग आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता की ढगांची जी दाटी आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तशा स्वरूपाचा जो पाऊस आहे तो त्या ठिकाणी पडू शकतो. तर मित्रांनो, महाराष्ट्रालगतील सोलापूर, सांगली, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अकोला, नांदेड हा जो काही भाग आहे तर ह्या भागामध्ये सुद्धा सध्या स्थिती काही प्रमाणात ढगाळ वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये हवामानाचा जो अंदाज वर्तविलेला आहे त्या अंदाजानुसार काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होणार आहे आणि तिथे हलक्या स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा जो पाऊस आहे तो पडू शकतो. तर काही ठिकाणी पुढील काही दिवसांमध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडणार आहे आणि शेतकरी बांधवांना एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल की काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडू शकतो. तर मित्रांनो, काही दिवसातच पावसाला जी चांगली आहे सुरुवात होणार आहे आणि त्यानुसार आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत दररोज माहिती जी हवामानात बदल होत आहे त्यानुसार आपण आपल्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यासाठी आपण आपल्या चॅनलला, एक शेतकरी बांधवाचं चॅनल आहे त्यासाठी आपण सबस्क्राईब करणं गरजेचं आहे.
तर धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.